मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. हे काका फोनवर बोलत असतात की नोटांचे सिरियल नंबर हवेत मला आणि त्या स्टेशनरीचं बिल सुद्धा हवंय मला, तेही लवकरात लवकर. काम झालं की कळवा मला. ती आई इकडे खुर्ची पाडून देते तेव्हा मोठे काका म्हणतात की काय झालं, एवढं का चिडतीयस? ती आई म्हणते की चिडू नको तर काय करू? इतकी वर्ष हे घर मी माझ्या नियमांनी शिस्तीने बांधून ठेवलं, पण आता सगळं हातातून सुटत चाललंय हो. विभावरी आज मला न सांगता घराबाहेर गेली. पल्लवी मला त्यावरून खोटं ठरवते आणि शांतनू तिचीच बाजू घेतो. या पल्लवीच्या आणि आदितीच्या ताब्यात आपल्या घरातला एक एक माणूस जायला लागलाय आणि तुम्ही म्हणताय मी गप्प बसू? काका म्हणतात की मी असं म्हणतच नाहीये, तू फक्त आत्ता जरा शांत राहा. दोघी आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त हुशार आहेत. शांतनूच्या मनात तुझं जे स्थान आहे ना, ते टिकवणं तुझी कसोटी आहे. त्याला न पटेल असं काही वागू नकोस आणि बोलूही नकोस, तर त्या दोघींचे डाव यशस्वी होतील. मोठी आई म्हणते की म्हणून काय मी गप्प बसून सगळं सहन करू? मोठे काका म्हणतात की अजिबात नाही, तुला जे हवंय तेच कर तू. त्याच्यासाठी तू त्याच्या मनात कायम आदर्शच म्हणून असायला हवी. त्यामुळे कुठलीही चूक करू नको आणि तुझे हेतू त्याला कळता कामा नये. तरच आपण त्या दोघींचे डाव त्यांच्यावर उलटू शकतो. हल्ली कोणाकोणाला सामील करून घेतलंय ना, याचा अंदाजच बांधता येत नाहीये. मोठी आई म्हणते की म्हणजे कोणाबद्दल बोलताय तुम्ही? मोठे काका म्हणतात की बबन. हल्ली त्याची लक्षणं मला काही ठीक दिसत नाही. मोठी आई म्हणते की अहो, तो आपला नोकर आहे, त्याला काय घाबरायचं? मोठे काका म्हणतात की घाबरायचा प्रश्नच नाहीये ग, पण त्याच्याबद्दल शंका वाटते मला. जेव्हा खात्री पटेल ना, तेव्हा त्याचं जे काही करायचं ते मी करेल. मोठी आई म्हणते की ते ठीक आहे, पण हे घर माझ्या नावावर करून द्यायचं वचन दिलंय तुम्ही मला. घराची आणि या सूर्यवंशींच्या संपूर्ण मालमत्तेची सत्ता कायदेशीररित्या मला माझ्या हातात हवी आहे. विसरू नका, तुम्ही हे काम आधी करा. मी घरातले जे माणसं डोकं वर काढायला बघताय त्यांना कसं ठेचायचं ते मी बघते. मित्रांनो, जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या व्ह्यूअर्सपेक्षा आपले सबस्क्रायबर खूपच कमी आहेत. आणि आजचं आपलं लाईक्सचं टार्गेट असणारे 900 लाईक्स, तर मला खात्री आहे की तुम्ही आजही हे टार्गेट कंप्लीट कराल. सकाळी सकाळी पल्लवी प्रभाकर सरांसाठी चहा घेऊन आलेली असते. प्रभाकर सर आदिती मॅमची साडी इस्त्री करत असतात. पल्लवी म्हणते की बाबा, मला खरंच कौतुक आणि अभिमान वाटतो तुमचा. आदिती मॅमना किती मनापासून सपोर्ट करता तुम्ही. त्यांचं कुठलंही काम करताना कमीपणा वाटत नाही तुम्हाला. सगळं अगदी न सांगता करतात. प्रभाकर सर म्हणतात की अगं त्यात काय एवढं, ती सुद्धा न सांगता किती कामं करते. संसारात दोघांची एकमेकांना साथ असायला हवी, एकमेकांवर प्रेम आणि काळजी असायला हवी, तरच संसार सुखी होतो. बेटा, वाईट फक्त एवढ्या गोष्टीचं वाटतं की आपल्या घरातल्या बायकांची तशी काळजी घेतली जात नाही. कालचंच बघ ना, त्या बिचाऱ्या विभावरीने फॅशन फेस्टिवलमध्ये भाग घेऊ नये म्हणून वहिनींनी तिला किती सुनावलं. पल्लवी म्हणते की हो ना, खरंच विभा काकूंनी त्या फेस्टिवलमध्ये भाग घ्यायला हवाय. बघू, मी बोलून बघते त्यांच्याशी. पल्लवी म्हणते की बाबा, अजून एक महत्त्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. काल तुम्ही आयत्या वेळी येऊन बबनदादांना वाचवलं खरं, पण आता पुन्हा मोठ्या काकांच्या केबिनमध्ये जाणं खूप अवघड होणार आहे आपल्यासाठी. प्रभाकर सर म्हणतात की खरंय तुझं, मलाही तसंच वाटायला लागलंय. पल्लवी म्हणते की बाबा, त्या लॉकरमध्ये आपल्याला हवे असलेले सगळे पुरावेत. आदिती मॅमने सही केलेले हक्कसोड पत्रसुद्धा त्यांनी त्यांच्या लॉकरमध्येच लपून ठेवलेत. पण दादांनी स्वतः बघितलं हे सर्व. आणि आणखी एक महत्त्वाचे लीगल पेपर्ससुद्धा बबनदादांनी तिथे बघितलेत. त्यावर तुमच्या आणि शांतनूंच्या सह्या देखील आहेत. कर म्हणतो की आमच्या दोघांच्या सह्या असलेले पेपर बघितले बबनने तिथे? लवी म्हणते की हो, कारण खरं तर ते पेपर इंग्रजीत असल्यामुळे बबनदादाला फारसं काही कळलं नाही त्यातलं. पण बहुतेक तुम्ही तुमच्या नावावरची प्रॉपर्टी मोठ्या काकांच्या नावावर त्याचे पेपर्स असतील ते. तुम्हाला कधी अशा कुठल्या पेपर्सवर सह्या केलेलं आठवतंय का? प्रभाकर सर म्हणतात की नाही, म्हणजे असं काही स्पेसिफिक आठवत नाहीये. काय होतं पल्लवी, कित्येकदा कॉलेजच्या कामासाठी आम्ही दादांवर विश्वास ठेवून अशा सह्या करत असतो. पल्लवी म्हणते की बरोबर, अशीच काहीतरी संधी साधून त्यांनी फसवून तुम्हाला त्या पेपर्सवर सह्या करून घेतल्यात. प्रभाकर सर म्हणतात की बघितलंत ना, ही मंडळी प्रॉपर्टीसाठी अगदी कुठल्याही थराला जाऊ शकतात. पल्लवी म्हणते की मोठी आई आणि मोठे काका अजून काय काय कारस्थाना करतील याचा काही नेम नाही, पण एवढं मात्र नक्की की ते एवढ्यावर थांबणार नाहीत. बघा, ते पेपर्स मिळतील तेव्हा मिळतील, पण आपल्याला अजून काहीतरी भक्कम पुरावे शोधावे लागतील. प्रभाकर सर म्हणतात की हो, पुराव्यावरून आठवलं, तुला मध्यंतरी म्हटलं होतं ना, माझा पोलीस इन्स्पेक्टर एक मित्र आहे, त्यांच्या मोबाईलवरचे मेसेज रेकॉर्ड चेक करायचे होते त्याच्यावर. तो तेव्हा ट्रेकिंगला गेला होता. मी आता त्याला फोन करून बघतो, जर तो आला असेल तर आपण त्याला लगेच भेटून घेऊया. लवी म्हणते की हो चालेल ना, तुम्ही लगेच फोन लावून बघता का? प्रभाकर सर त्यांच्या मित्राला फोन करतात आणि विचारतात की ट्रेकिंगवरून कधी आलास? तेव्हा तो बोलतो की कालच आलो. प्रभाकर सर म्हणतात की मला जरा तुझी एक छोटीशी मदत हवी होती, ती भेट होऊ शकते? तेव्हा त्यांचा मित्र म्हणतो
ये ना भेटायला, कितीतरी दिवस झाले आपण भेटलो पण नाहीये. प्रभाकर सर म्हणतात की आज दुपारी जमेल का रे? तेव्हा तो म्हणतो की हो हो ये. तो आपण कुठे भेटायचे हे मी तुला कळवतो. पल्लवी विचारते की काय म्हणाले बाबा ते? तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की तो म्हणाला की मी आज दुपारी फ्री आहे, तसं या भेटायला आपण दोघं जाऊयात. पल्लवी म्हणते की पण बाबा. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की पल्लवी तू काही काळजी करू नको, अत्यंत जवळचा मित्र आहे माझा तो. नक्कीच आपल्याला मदत करेल, तू काहीच काळजी करू नकोस. विभावरी मेघनाला म्हणते की मेघना, मोठ्या जाऊबाईंनी सांगितल्याप्रमाणे आज बटाटे पोहे केलेत ना? मेघना म्हणते की हो केलंय. भाई तुम्ही मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. फेस्टिवलची तयारी कधी करणार आहात? रवी देखील म्हणते की खरंच विभा काकू, फेस्टिवलची तयारी करायची आहे ना तुम्हाला? काय करत बसला तुम्ही? हे बघा डिझायनिंगचं काम काय सोपं नसतं. जाणार ना त्यात, आम्ही हे सगळं करतो, तुम्ही जा. तेवढ्यात मोठी आई तिथं आलेली असते. मेघना म्हणते की पल्लवी अगं मगाच्यापासून मी सुद्धा त्यांना हेच समजवते, पण त्या मुद्दाम विषय बदलतायत. तेव्हा पल्लवी विभावरीच्या हातातून भाजी घेते आणि म्हणते की विभा काकू तुम्ही हे राहू द्या, आम्ही सगळं करून घेतो. जा तुमची तयारी करा. मोठी आई मनात म्हणते की अच्छा आता विभाला फितवणं चाललंय तर तेच आता मी. मोठी आई नाटकं करत येते आणि म्हणते की विभावरी मला जरा थकवा जाणवतं, थोडं लिंबाचं सरबत करून देतेस का? तेव्हा मेघना म्हणते की हो मी आणते करून. मोठी आई म्हणते की कशाला? विभावरीला सांगतीये ना ती देईल करून. पल्लवी म्हणते की मोठी आई मी देऊ का करून? तेव्हा मोठी आई म्हणते अगं मला विभावरीच्या हातचं लिंबाचं सरबत आवडतं म्हणून मी तिला सांगितलं. विभावरी अगं जा ना लवकर सरबत करून घेऊन ये. विभावरी म्हणते की ठीक आहे आणते, असं म्हणून ती आतमध्ये जाते. विभावरी मोठ्या आईला सरबत देते. पल्लवी म्हणते की विभा काकू आता सरबत देऊन झाला ना, आता तुम्ही जा बरं. मोठी आई लगेच म्हणते की अगं काय ग हे कसलं मिळमिळीत झालंय, आज जरा मीठ घालून आण चव येईल म्हणजे. विभावरी पुन्हा किचनमध्ये जाते, सरबतमध्ये मीठ टाकून घेऊन येते. मोठी आई पुन्हा एकदा घोट घेते आणि म्हणते की विभावरी अगं तुला झालंय काय? मीठ टाकून आणलंस हे? साखर वाढव म्हणजे चव येईल अजून. विभावरी पुन्हा आतमध्ये जाते आणि सरबतमध्ये साखर टाकून आणते. मोठी आई पुन्हा सरबत पिते आणि म्हणते की छे अगदीच मिळमिळीत झाले. विभावरी तू एक काम कर, आता दुसरंच सरबत बनवून आण. विभावरी तुझ्या हातचं मला आवडतं म्हणून तर सांगतेय, नेहमीप्रमाणे झालंच नाहीये. कुठे ग तुझं? जा ना आता दुसरं करून आण माझ्यासाठी. विभावरी परत किचनमध्ये जायला निघते तेव्हा पल्लवी म्हणते की विभा काकू थांबा. मोठी आई त्यांना त्यांच्या फॅशन फेस्टिवलची तयारी करायची आहे. विभावरी म्हणते की असू दे पल्लवी मी आणते करून. पल्लवी म्हणते की नाही थांबा, तुम्ही जर याच कामात राहिले तर तुम्हाला तयारीला कधी वेळ मिळणार आहे? मी इथलं बघतो सगळं, तुम्ही जा. तेव्हा मोठी आई म्हणते की जा काय जा, मला बरं वाटत नाही म्हणून मी हिला लिंबाचं सरबत करून आण म्हणते. तू तिला कामासाठी बाहेर पाठवतीये, याच्यासाठीच मी विरोध करत असते. घरातल्या बायका एकदा बाहेर पडल्या की त्यांचं घराकडे आणि घरातल्या माणसांवर दुर्लक्ष होतं. तिचं सुद्धा तसंच चाललंय, लक्षच नाहीये तिचं. रवी म्हणते की विभा काकूंचं घराकडे दुर्लक्ष होत नाहीये, त्या जर याच कामामध्ये राहिल्या तर फेस्टिवलमध्ये भाग कशा घेणार? आपण सगळ्यांनी मिळून त्यांना सपोर्ट करायला हवंय, हेच महत्वाचं, हेच मी कालपासून सांगतेय. मोठी आई म्हणते की झालं, हिचं परत सुरू झालं. पल्लवी तुझं आणि त्या आदितीचं रोजचं पोथीपुराण ऐकून घ्यायची हौस नाहीये मला. की वर्ष मी घरे थांबले, या कुटुंबाकडे लक्ष दिलं, बाहेर गेले नाही, काही अडलं नाही माझं. विभावरी तुझं हे फेस्टिवल वगैरे चाललंय ना ते मला अजिबात मान्य नाहीये. आता दुसरं चांगलं सरबत नीट लक्ष देऊन कर, मी माझ्या खोलीत घेऊन ये. विभावरी पुन्हा सरबत करायला किचनमध्ये जाते तेव्हा पल्लवीही तिच्या मागोमाग जाते. पल्लवी म्हणते की विभा काकू असं काय करताय, प्लीज जरा ऐका ना माझं. असं काम महत्वाचं हे मी मोठ्या आईंना समजावून सांगितलं असतं. बघा तुम्ही आता तुमच्या खोलीत तयारी करत असायला हवंय. फेस्टिवल तोंडावर आले, तुमची खूप कामं बाकी आहेत ना. तेवढ्यात शांतनू तिथे आलेला असतो आणि तो त्यांचं बोलणं ऐकत असतो. पल्लवी म्हणते की ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी संधी, हे माहिती आहे ना तुम्हाला? विभावरी म्हणते की मला नाही भाग घ्यायचा कशात, मी नाही जाणार बाहेर कुठे. पल्लवी म्हणते की अहो असं काय करता, मग तुम्ही तो फॉर्म का भरला? विभावरी रडत असते आणि म्हणते की सहजच भरला होता, काहीच असं काही ठरलं नव्हतं. पल्लवी म्हणते की खोटं बोलताय तुम्ही, तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साह मी बघितलाय. काकू तुमची जर खरंच इच्छा नसती ना, तुम्ही त्या जाहिरातीचा विचारसुद्धा केला नसता. काकू खरंच मनापासून आणि खरं खरं सांगा, तुमची इच्छा आहे ना तिथं जायची? प्लीज माझ्यापासून काही लपवू नका. तेव्हा विभावरी म्हणते की आहे ग, माझ्या इच्छेला काहीही महत्त्व नाही, पण माहिती आहे मला. पल्लवी मला नाही जाता येणार, तू नको हट्ट करू प्लीज. विभावरी खूप रडत असते, पल्लवीही तिला धीर देत असते आणि हे सगळं शांतनू बघत असतो. पल्लवी म्हणते की विभा काकू प्लीज रडू नका. तेव्हा विभावरी म्हणते की अगं तेवढंच आहे माझ्या हातात आता. जेव्हा ती जाहिरात मला दाखवली तेव्हा किती छान वाटलं होतं मला. नंतर स्वतः हिम्मत करून फॉर्म भरला. वाटलं होतं की त्या फेस्टिवलमध्ये माझ्या डिझाईन्सला महत्त्व मिळेल.
डिझाईन सगळ्यांना आवडतील, बक्षीस मिळेल की नाही माहीत नाही. मी केलेले डिझाईन्स मोठमोठ्या मॉडेल्स घालून फिरतील वाटलं होतं. खूप मोठी स्वप्न आहेत माहिती आहे मला. काल या सगळ्यामध्ये वाद झाला आणि माझा स्वप्नांचा डोलारा कोसळला गं. मोठ्या जाऊबाईंना जर आवडत नसेल तर मी नाही जाणार बाहेर कुठे. मी म्हणते की मग असंच घरात घुसमटत बसणार आहात का तुम्ही? काकू, असा विचार करून कित्येक बायकांचे कलागुण असेच घरात घुसमटून जातात. कित्येकांना संधीही मिळत नाही. आज तुम्हाला ही संधी मिळाली आहे तर प्लीज ती जाऊ देऊ नका. वरी म्हणते की काय होणार आहे ही संधी घेऊन. पल्लवी म्हणते की तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्यामुळे इतर बायकांनाही प्रेरणा मिळेल. काकू, कधी कधी आपण उचललेलं पाऊल आपल्याला खूप छोटं वाटत असेल, ते इतरांसाठी प्रेरणा असू शकतं. टॅलेंट दाखवून इतरांना एनर्जी मिळते. तुम्ही जर माघार घेतली तर गीतापुढे काय आदर्श राहणार आहे? कदाचित घाबरून ती तिच्या मनातली इच्छाही व्यक्त करणार नाही. त्यातल्यांचं म्हणणं कितीही चुकीचं असलं तरी आपलं टॅलेंट असं वाया घालवणं, त्याला चालून आलेली संधी अशी वाया घालवणं तुम्हाला योग्य वाटतं का? विभावरी म्हणते की मलाही माझी कला दाखवायची आहे ग, पण मोठ्या जाऊबाई नाही ऐकणार, त्यांची परवानगी. तेव्हा शांतनू म्हणतो की विभा काकू, मोठ्या आईशी मी बोलतो, प्रेमळ आहे, नक्कीच समजून घेईल. एक काम कर, सरबत दे माझ्याकडे, मी घेऊन जातो. तू तुझ्या कामाला लाग, तुला काहीही मदत लागली तर मला सांग. ऐकून विभावरी आणि पल्लवीला देखील खूप बरं वाटतं. विभावरी शांतनूकडे सरबत देते. शांतनू तिथून निघून गेल्यावर पल्लवी म्हणते की विभा काकू, आता तर काही अडचण नाही आहे ना, मग चला कामाला लागा आता. असं म्हणून पल्लवी विभावरीला मिठी मारते. इकडे मोठी आई झोपलेली असताना शांतनू सरबत घेऊन येतो. तेव्हा मोठी आई म्हणते की तू कशाला आलास? विभावरीला सांगितलं होतं ना, त्या घरातली कामं करायला नको, बाहेर भटकायला हवं फक्त. शांतनू म्हणतो की सरबत तिनेच बनवलाय, मी फक्त घेऊन आलोय. बरं वाटत नाही ना, तू अशा छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास करून घेऊ नकोस. काकू काहीतरी वेगळं करायचं म्हणते तर करू देत ना तिला. मोठी आई म्हणते की वाटलंच मला, एकतर पल्लवीने कटकट केली असेल, नाही तर विभावरीने रडगाणं केलं असेल, म्हणूनच आलास ना तिची बाजू घ्यायला. शांतनू म्हणतो की मोठी आई तू उठ बघू, माझ्याकडे बघ एकदा. शांतनू म्हणतो की विभावरी काकू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते तर करू दे ना तिला. म्हणते की पण अरे मी जो विरोध करते ते. तेव्हा शांतनू म्हणतो की तू जे विरोध करते ते कळतंय मला, त्यांच्या काळजीपोटीच आहे हे माहिती मला. मोठी आई म्हणते की बायका एकदा घराबाहेर जायला लागल्या ना, त्या घरातले नियम धाब्यावर बसवतात आणि मला तर ते अजिबात आवडत नाही. शांतनू म्हणतो की माहिती आहे मोठी आई, तुझा विरोध हा फक्त नियम मोडण्याबद्दल आहे ना. विभा काकू घरातले कुठलेही नियम मोडणार नाही, त्यातली सगळी शिस्त पाळेल याची जबाबदारी मी घेतो. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे भाकर सर त्याच्या मित्राला सांगत असतात की मी जे तुला मेसेजबद्दल बोललो होतो ना, मेसेजेस एका नंबरवरून आले, त्याचा ठोस पुरावा हवा आहे मला. त्यांचा मित्र म्हणतो की मी तुमच्यासाठी हे मेसेज रेकॉर्ड काढेल. रवी म्हणते की बाबा, शेवटच्या क्षणी सगळी चित्र फिरावीत आणि बाजी आपल्या हातात यावी असं वाटतंय मला. काका प्रदीपला म्हणतात की आपण बबनला थोबडावलं ते बरंच केलं. त्या दिवशीचा माझा संशय पक्का झालाय प्रदीप. रवीला सामील झालाय तो. आता तिच्या पुढचा विचार करून आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल आणि तिला कायमची अद्दल घडवावी लागेल. मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये पहिल्या 3 तासात कमेंट करणारे आपले दर्शक होते मोनाली पाटील, आनंद केसवानी, रोशनी पाटील, अंजली गावडे, शीतल चौधरी, सुचेता पानसे, राणी बेलोटे, नम्रता, लक्ष्मीप्रसाद सरदेसाई, प्रिया सोनवणे, साची डावरे, निशिगंधा सांगळे, नीलम गीते, अपर्णा चौधरी, मुकुंद कुलकर्णी, ज्ञानेश्वर आचारी, एंजल गाडे, चांदणे शिंपिताना, चंद्रशेखर भातवाडेकर, विलास जाधव, शीतल जाधव, गीता चंदेर, सुषमा कुंभार, संध्या मेश्रम, निशा अडके. त्याचबरोबर आपल्या अजूनही काही मित्रांनी खूप छान कमेंट केल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तसेच स्वाभिमान मालिकेचे न चुकता एपिसोड बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला न चुकता कमेंट देखील करा. धन्यवाद देखील.